कोणाला? आ मधुकर दळवी. मधुकर दळवी कुठे असेल त्यांनी या. यस लहू चव्हाण या मॅन ऑफ द मॅच साठी, ज्यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 4 बळी घेतले आणि लहू चव्हाण ठरतात मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम, अद्वितीय, विलक्षण. आणि अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून हे सामनावीर ची ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. लहू चव्हाण इथे आहेत का? असाल तर प्लीज या. मॅचला सुरुवात होईल. मृण्मय ठाकूर आमचे साथी समालोचक आणि एक चांगले फलंदाज. कालच्या दिवसात थोडे शांत दिसले, आजच्या दिवसात चांगला खेळ करतील या आशेसह पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लहू चव्हाण आले असतील तर प्लीज आपण प्रफुल्ल गावड सरांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दाभोळकर बाबा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. लहू चव्हाण आहेत का? दाभोळकर बाबा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतायत फटका तर केला होता. क्षेत्ररक्षक जर आपण तपासून पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर डॉट बॉल न इथे सुरुवात. या वेळेला आपण पाहतायत फटका खेळला आणि बॉल चालला सीमा रेषा पलीकडे. लहू चव्हाण मॅन ऑफ द मॅच, 4 विकेट. आणि दाभोळकर बाबा तर तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ज्यांना मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ ज्यांनी दाखवला, अतिशय सुंदर पद्धतीने स्किल्स दाखवली. 2 बॉल 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक मृण्मय ठाकूर जीवाचा आकांतेनं इथे एक धाव परिपूर्ण करतायत. सुदर्शन यांना देखील आपण पाहतायत. एक भारतीय आर्मी, भारत आर्मी मध्ये आहेत कार्यरत. इथे जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ आता इथे अगदी संपुष्टात येईल. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या 8 आहेत. पितळे पॅन्थर्स टॉस जिंकले आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या. त्या म्हणजे आतापर्यंत 8 वरती. अतिशय सुंदर पद्धतीच्या स्पीड स्पोर्ट्सच्या कॅप आपल्याला बघायला मिळतात आणि स्पीड स्पोर्ट्स पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस म्हणून भारतीय टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक महत्त्वाचं नाव आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी कॅप. मारुती माने आलेत. मारुती माने सिंगल डबलच्या खेळाला स्वीकारतात. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. एका बाजूला मृण्मय ठाकूर, जो मी उल्लेख केला कालच्या दिवसात फ्लॉप शो, परंतु आजच्या दिवसात चांगले क्रिकेट खेळतील या आशेसह दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकावरती आहेत. फटका पुन्हा एकदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सुदर्शन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, भरपूर चतुर चलाक आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात कर्तव्यदक्ष गोलंदाज तयार. मारुती माने यांनी पुन्हा एकदा बॉलला टॅप केलाय. बघता बघता सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 11. 4 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आजच्या दिवसातला आपण पाहतात. आजच्या रजनीतला 4था मॅच. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग आणि CPPL हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातला 4था. पुन्हा एकदा सुदर्शन यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. मी म्हटल्याप्रमाणे एक पितळे हर्षा भोगले आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश कॉमेंटेटर. जसजशी रात्र होत जाईल तसतसा त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. श्लोक गावड आपल्याला पाहायला मिळतात. कमी वयात चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ. व्हाईट बॉल आलेत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आणि धावसंख्या 12. शेवटचा बॉल बाकी असेल. मृण्मय ठाकूर ऑन साईडला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर इथे 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती
इथून आणखीन येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूंचा खेळ 12 बाकी असेल आणि या 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचाल बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ. जर याच रन रेटने जर पुढे आला तर 26 धावा होऊ शकतात, परंतु इथून जर एक चांगलं गिअरअप केलं, टचअप केलं तर धावसंख्यांचा वेग देखील वाढता राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोपी संखे दष्टपुष्ट यष्टीचे मजबूत बांध्याचे, ज्यांच्या हातखंडातलं पहिलं षटक संघासाठी तिसरं षटक ओव्हर दी स्टंप्सने पंचांच्या डावीकडनं उजव्या बाजूनं. या वेळेला आपण पाहतायत चांगला कॉल. यस नो आणि वेट या शब्दांचा समन्वय योग्य रीतीने बघायला मिळाला आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत सध्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मारुती माने आलेत, नो बॉल आणि इथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण तपासली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 वरती. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चौकार येत नाही, फटके जरूर चांगले खेळतात, हरकत नाही. धावफलक थांबलेला नाही ही जमेची बाजू आहे. मृण्मयी ठाकूर शेवटपर्यंत उभे राहिले तर धावा होऊ शकतात. मारुती मानेकडे ती गुणवत्ता आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपेबल आहेत खेळाडू. कल्पेश आगाव कुठे असतील त्यांनी प्लीज यायचं आहे. कल्पेश आगाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो स्कोर दाखल झालाय. इथे पंचांची नजर आपल्याला पाहायला मिळत आहे, अगदी घारीची नजर. कल्पेश आगाव जर तुम्ही इथे असाल तर आपण पाहतात प्रफुल्ल भाऊंची कॉन्टॅक्ट करा. प्रफुल्ल गावड आहेत, त्यांच्या समवेत कॉन्टॅक्ट करा. आगाव जर इथे आपण असाल तर प्लीज प्रफुल्ल भाऊंची कॉन्टॅक्ट करा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी कॅप आपल्याला बघायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 20 आहेत. इथे जर आपण पाहिलं तर वळण दिले बॉलला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर 2 ने फ्लाय होणार. मारुती माने आपल्याला बघायला मिळाले अगदी जीवाच्या आकांतेनं, ज्यांनी धाव परिपूर्ण केली. आणि आता धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचते 23. शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये मृण्मय कालच्या दिवसात पहिल्याच षटकात बाद व्हायचे, परंतु या षटकापर्यंत तिसऱ्या षटकापर्यंत खेळ ज्यांनी केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपले, षटकांचा खेळ संपलाय. 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. इंस्टाग्राम म्हटलं की ट्रेंडिंग असतं आणि इंस्टाग्रामवरती आपण पाहतो क्रिकेटपटूंच्या अनेक व्हिडिओ ज्या व्हायरल होतात. आपल्याच विभागातले अनुज भाग्येश राऊत, ब्रँड ऑफ उमरोळी, आज ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला खूप वर नेलं. पालघरचे जे क्रिकेटपटू आहेत, अदरवाईज ओपन टेनिस क्रिकेटमधले पटू आहेत, पालघर टेनिस क्रिकेट या इंस्टाग्राम चॅनलवरती आपण पाहू शकाल आज अनेक रील व्हायरल होतात आणि ज्यांनी अनेकांना एक सुप्रसिद्धी दिली. पडद्याच्या मागे राहणारे ते अनुज भाग्येश राऊत आपल्याला पाहायला मिळालेत. उमरोळीमधून बिलॉंग करतात, परंतु चांगल्या व्हिडिओ एडिट करत असताना सातत्याने यूट्यूबचे कव्हरेज घ्यायचे, त्यांना एडिट करायचे. एक निस्वार्थ भावनेनं आपल्या पालघरचं क्रिकेट कसं पुढे जाईल असे आमचे अगदी जवळचे मित्र अनुज राऊत यांना पुढील वाटचालीसाठी आज तुम्ही इंस्टाग्रामवरती रीलवरती खेळाडूंना चर्चेत आणताय. येणारं भविष्य तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक वेगळं प्रेम देऊन तुम्ही चर्चेत याल आणि पडद्याचा मागे राहणारा एक हिरा आहे. अर्थात आपण पाहतात अनुज राऊत, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी. खूप छान पद्धतीनं आज खेळाडूंना ज्यांनी चर्चेत आणलं, पालघरच्या क्रिकेटला पुढे नेलं, तेच अनुज राऊत. त्यांना हॅट्स ऑफ, मानाचा मुजरा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर इथे
चौथा आहे आणि चौथ्या षटकातला जर आपण तपासून पाहिला तर खेळ 2 बॉलचा खेळ असताना 27 धावा या धावफलकावरती गेल्यात. क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली स्पर्धा म्हणून कशी असावी या स्पर्धेने दाखवून दिलं. खूप जबरदस्त पद्धतीनं सॉफ्ट हँडने खेळले बॉलला. रोहित दाखल झालेत. अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपक पितळे, हर्षा भोगले. अर्थात हर्षा भोगले, ज्या वेळेला दीपक पितळे दिसतील त्यावेळेला माझ्यासमोर फक्त एकच कॅरेक्टर उभं राहील, ते हर्षा भोगले. आणि तेच बघायला मिळत आहेत. संघाचे संघमालक आणि संघाचे कर्णधार म्हणून शेवटच्या षटकामध्ये स्लॉक षटकामध्ये दाखल झाले मृण्मय ठाकूर आणि एका बाजूला फलंदाज रोहित पिंपळे, ट्रॅफिक पोलीस. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मृण्मय यांनी धावफलक 28 पर्यंत तरी नेऊन ठेवले, महत्वाची बाजू राहिली. मृण्मय यांचा खेळ सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल परिपूर्ण होईल का? पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. शेवटच्या क्षणाला विकेट मिळाली. हॅज ॲब्सोल्युटली गॉन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मधुकर दळवी दाखल झालेत. एमडी शेवटचा बॉल असेल. दीपक पितळे क्रिस्टल पार्कचे अध्यक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत. जे सांस्कृतिक कार्यक्रम राहत आहेत त्याचे अध्यक्ष. नो स्कोर दाखल झालाय. षटक संपले. 3 षटकांचा योग्य खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली 28 आणि 29 धाव्यांचा टार्गेट. पुढील मॅचचा टॉस. नो स्कोर आहे. ऑल राईट. पुढील मॅचचा टॉस होईल मॅच नंबर 5. 29चं हे टार्गेट असेल. आणि या पुढील होणारा सामना जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला पाटील पलटन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्रे स्टार्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आमचा आवाज तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचला असेल तर आपण टॉससाठी या. एका बाजूला पाटील पलटन आणि एका बाजूला आपण पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच मात्रे स्टार्स. मात्रे स्टार्स वर्सेस पाटील फलटण मॅच नंबर 21. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 6 राऊंडला मात्र सुरुवात होईल. आज 32 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. एकंदरीत कालच्या दिवसात 16 मॅच झाल्या, आजच्या दिवसात 16 मॅच. असं टाईट शेड्यूल, एक मोठं शेड्यूल असतं. 2 पंच आम्हाला पाहायला मिळतात. बोईसरवरनं आलेत. निलेश पाटील, यश पाटील आणि अमित यादव हे 2 पंच. अगदी कमी वयात सोबत शिक्षण आणि शिक्षणासमवेत पंचांची भूमिका म्हणजेच रोजगारासहित शिक्षण करता हे महत्त्वाचं आहे. आज अनेक तरुण पिढी जर आपण तपासून पाहिली तर क्रिकेटच्या मागे भरकटलेली आहे. फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. मग जिथे तुम्ही तुमचं शिक्षण देखील त्याला महत्त्व देत नाही, तिथे तुम्ही जर जॉबला असाल तर त्या जॉबला तुम्ही महत्त्व देत नाही. फक्त क्रिकेटच्या आहारी गेलेली आज तरुण पिढी आपण अनेक पाहतोय. आपला जो हा पालघर बेल्ट आहे हा आपण कोकण किनारपट्टीला अगदी जवळ आहोत. आणि किनारपट्टीला म्हटलं की क्रिकेट या खेळाचा क्रेज जास्तीत जास्त असतो. ज्या अनुषंगाने इथे प्रत्येक खेळाडू क्रिकेटला आकर्षित होतो. आणि मग जॉबला दांडी मारायची, नाईट मॅच झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठणं, ह्या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये बाजूला असाव्यात. मी म्हणेन की संसार, धंदा, प्रपंच, नोकरी, शिक्षण या गोष्टी एका बाजूला आणि एका बाजूला क्रिकेट हे तुमच्याकडे असायला हवं. पाटील पलटण संघ तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. तुमचा प्रतिस्पर्धी मात्रे स्टार्स हा इथे पोहोचलेला आहे. मॅचला सुरुवात होईल जिथे टार्गेट 29चं आहे. मृण्मय ठाकूर पहिलं षटक हातात आहे त्यावेळेला फलंदाज फक्त सिंगल डबलचा खेळ करतात. मृण्मय ठाकूर जर स्लॉगमध्ये आले तर तिथे विकेट मिळण्याची त्यांना रात संधी मिळू शकते. आता मृण्मय ठाकूर स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती येतील नाही येतील या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते स्वतः झालेत दाखल. आजच्या दिवसात नितेश पाटील यांना देखील आपण खेळताना पाहिलंय. याच मैदानात 6 वाजता अगदी शार्प रिपोर्टिंग केली होती त्यांनी. पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर. पहिलाच बॉल वेग आणि प्रचंड वेग. तुमच्याकडे फक्त वेग असून नाही चालत, तुमच्याकडे योग्य नियंत्रण आणि लयबद्ध गोलंदाजी ह्या गोष्टी असाव्या लागतात. आणि त्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून सातत्यानं पुढे येत असतात. पुढचा बॉल अगदी पायावरती जाऊन आदळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शॉटमध्ये. डॉट बॉल आलाय. पाटील पलटण इथे आहेत का टॉसला? प्लीज या.
मात्रे स्टार संघ पोहोचलेला आहे. सुनील पाटील तिथे आलेले आहेत. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी जास्त करतात मृण्मय. वेगामध्ये ज्या वेळेला तुम्ही तफावत कराल ना त्यावेळेला या गोष्टी बघायला मिळतील जरूर. म्हटलं जातं ना की वेग हा मग मैदानाच्या आतमध्ये असो अदरवाईज तुमच्या बाईकवरती असो तो योग्य पद्धतीने असायला हवा. ज्यावेळेला योग्य वेग नाही राहणार त्यावेळेला तुमची गाडी ही तुमच्या कंट्रोलच्या बाहेर राहील आणि सध्या धावा देखील कंट्रोलच्या बाहेर चालल्यात. मी म्हणेन या षटकात एक बॉलचा खेळ झाला 3 धावा फलकावरती. तिन्ही बॉल हे वाईटचे आहेत म्हणजेच तिन्ही धावा वाईटच्या मिळाल्या. जरी धावा तुम्ही 29 ठेवल्या ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा एक बॉल डॉट झालाय ना. आणि आता इकडे नाही रे मित्रा. मृण्मय ठाकूर एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेने. क्रॉस बॅटनं फटका जरूर चांगला खेळला. 2 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर आणि जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मृण्मय ठाकूर. पहिलं षटक क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा थरार 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. तीन बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचते. 4 एक्स्ट्रा देखील बघायला मिळत आहेत. पाटील फलटण आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर खऱ्या अर्थानं आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचेल. 4 बॉलचा खेळ झाला ज्यामध्ये 3 बॉल एक्स्ट्राचे राहिले. गोलंदाजी ट्रॅकवरती विथ द बॅट मृण्मयने प्रभावी केलं. विथ द बॉलनं थोडीशी होळसाण राहिली धावांची. बॉल आतमध्ये पुरवायचा आहे. जर मॅच बॉल नसेल तर जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. यास मॅच बॉल येतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. बॉल क्रमांक 5 त्यांच्या हातखंडातून. एकोणावीस बॉल आणि 21 धाव्यांची गरज. सामना अटीतटीच्या वळणावरती आहे. दोन्ही संघ सहजरीतीनं हार पत्कारांमधले नाही. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. बॉल डॉट आलाय. षटक संपलंय आणि षटका अखेर धावांची गती तपासून पाहिली तर 18 बॉलमध्ये 21 धावा. आज होळी आणि उद्या धुलीवंदन. मराठी अंकातला अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि होळीच्या सर्व माता भगिनींना क्रिकेट रसिकांना खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमचे सारे दुःख अग्नीमध्ये जळो आणि तुमच्या आयुष्यात चांगले आणि सुवर्णाचे क्षण येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पाटील फलटण वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुढील सामना या वेळेला आलाय चौकार. धावा कमी त्यामध्ये मिसफील्ड. गरिबी में आटा गेला. नाही चालणार. तुम्हाला इथून कंजूसीनं गोलंदाजी करावी लागेल. धावफलकावरती जर धावा तपासून पाहिल्या तर 13 धावा जाऊन पोहोचत आहेत. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर आजच्या रजनीतला मॅच क्रमांक हा 4था चालू आहे. आणखीन इथून 12 सामने आपल्याला पुढे आणायचे आहेत. ग्रुप मॅच आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीनं लीग स्टेजला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. 4थ्या ग्रुप आपण पाहू शकाल म्हणजे 4थ्या राऊंडच्या मॅच चालू झालेत. यावेळेला आपण पाहताय नरमताने खेळायचं होतं. सॉफ्ट हँडनं पुश करायचं होतं बॉलला परंतु नाही करता आलं. बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. MD अर्थात मधुकर दळवी दाखल झालेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि फटका खेळत असताना आपण पाहतायत केसांचा बॅलन्स देखील सेट करतात. प्रत्येक बॉल मागे ॲज आगळे वेगळी हेअरस्टाईल ही चर्चेतला विषय राहिलाय. प्रत्येक वेळेला तुम्ही फटका खेळणार त्यानंतर हेअर तुम्हाला शिफ्ट करावे लागतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. फटका अलॉंग दी कार्पेट. मारुती माने आहेत आणि मारुती माने यांच्याकडून या गोष्टी खूप कमी वेळा बघायला मिळतात परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये आता ते झाले. थोडेसे हतबल आहेत. थोडेसे हताश आहेत. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. 13 बॉल आणि 11ची गरज. सामना अतिशय सुंदर पद्धतीने रफ अँड टफ समोरच्या दिशेनं. या वेळेला मागच्या बॉलवरती जरी मी मिसफील्ड केली असेल परंतु या वेळेला नाही. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आलं. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते आत्तापर्यंत 19 वरती. अर्थात आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 10ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती
रोहित पिंपळे व्हाईट बॉल. धावा कमी आहेत, या गोष्टी टाळाव्या लागतील. आता मृण्मयी ठाकूर सांगतील की 29 धावा केल्या, अजून काय करायला आम्ही कमी पडलो, की जिथे हेही टार्गेट अगदी सहज रीतीने चेज होत चाललंय. बॉल इन टू द गॅप अँड गेट इट 4 रन्स. क्लास बॅटिंग. आता 11 बॉलमध्ये गरज आहे 5 धाव्यांची. हाफ ट्रॅकरचा बॉल, याही वेळेला अनुप यांना चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अंगावरती बॉल आदळलाय, परंतु संघासाठी धावा रोखायच्यात. आता 4ची गरज. नो बॉल. नो बॉल म्हणजेच आता धावसंख्या 3ची गरज राहील. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती 10 बॉल आणि 3ची गरज आहे. फटका इथे देखील खेळला, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने सध्या धावफलकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय, ती म्हणजे 27. 9 बॉल आणि 2ची गरज. रोहितचं कौतुक करावं लागेल, राहुल यांचं कौतुक करावं लागेल, जे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. ते महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या विकेटचं महत्त्व कसं देता. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं बॉलला केले स्टिअर, जिथे बघता बघता आपण पाहू शकाल सिंगल. स्कोर आर लेवल. 7 बॉल आणि 1ची गरज. आदरणीय सन्माननीय अनिलदादा गावड यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण प्लीज सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अनिलदादा गावड यांचं शुभ आगमन, आणि त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. चला, पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुमित चिल्ले कुठे असतील तर प्लीज या. 4 मॅच नंतर निश्चित स्वरूपात ते आम्हाला रिलीव्ह करतील या एका मॅचसाठी. कालच्या दिवसात हर्षा भोगले यांना ऐकलं, सुमित चिल्ले यांना ऐकलं, तदनंतर जर आपण पाहिलं तर मृण्मयी ठाकूर यांना देखील ऐकलं. म्हणजे टॅलेंटची कमी नाही या क्रिस्टल पार्कमध्ये. तुम्ही आम्हाला मग म्हटले होते ज्यावेळेला कॉमेंट्रीसाठी फोन आला की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, टॅलेंट भरपूर आहे या क्रिस्टल पार्कमध्ये. आणि सुमित भाऊ जोडले जातील या पुढील मॅचसाठी. तुर्तास थांबतोय. पुढील आवाज क्रिस्टल पार्कचा गोड आवाज आणि गोड गळ्याचे धनी अर्थात सुमित चिल्ले यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. आणि तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती यथोचित आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. गावड सर इथे पोहोचतायत. अनिलजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं इथे आगमन होताना आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान देखील होईल. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचे आपल्याला पाहायला मिळतात.